मॉर्निंग. आज आम्ही चाललो आहे धनोल्टीला. धनोल्टी एक ऑफबीट ठिकाण आहे. आय होप की तिथे गर्दी नसेल. एक छोटंसं पार्क आहे. आमचा काय जास्त फिरण्याचा इरादा नाही आहे, तरी पण आम्ही थोडं 20-25 किलोमीटर लांब चाललो आहे. बघूया तिथं जाऊन आपल्याला काय बघायला भेटतं ते. पण आम्ही एका ठिकाणी थांबलो आहे. मी तुम्हाला एक चांगली जागा दाखवतो. 2च मिनिटं. हे बोलत होतो मी तुम्हाला. बघा खाली त्या समोरून आम्ही आलेलो आहे. आता तिथून असं 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 करत तिथे थोडं थांबलो आणि इथं खूपच खोल आहे. माहिती नाही कॅमेरामध्ये किती दिसते, पण जबरदस्त. आणि हे आहे टिपिकल झेंडे. आम्हाला खूप दिसत आहेत हे लाल पिवळे. आय थिंक हे लेह लडाखला खूप असतात. इथं पण आहेत. ते घर बघा, जायचं आहे का राहायला रात्री कुडकुडच्या थंडीत. आणि एक अजून एक मजेशीर बात म्हणजे हे बघा, गाडी कुठे उभे गेलेली आहे. आम्ही आता धनोल्टीला पोचलेलो आहे आणि ॲज युजल उलट्यांचे कार्यक्रम आटपून झालेले आहेत आत्ताच, है ना. खूप चढ होता, त्याच्यामुळं ऑब्वियसली होणे माहिती होतं मला, पण आता काय करणार. चला आम्ही आता एक चांगल्या ठिकाणी आलो आहे, तुम्हाला दाखवतो इथे. ₹50 तिकीट आहे. लहान मुलाला ₹25. दो टिकट देने हैं। ₹5. बच्चे के लिए कितना? 25 है तिकीट. इको पार्कचं ₹50 ॲडल्ट्स आणि ₹25 लहान मुलांना. बघूया इथं काय काय बघायला भेटतंय. मोठी मोठी झाडं आहेत खूप या पार्कमध्ये. जेव्हा बर्फ पडत असेल जानेवारीला वगैरे, तेव्हा अजून सुंदर दिसत असेल. आता तर दिसतेच सुंदर. थंडी आहे थोडी, म्हणजे इतकी की आम्हाला जॅकेट तर घालायला लागलेत. बघूया आता इकडे पुढे काय काय आहे. खूपशी जागा आहे आणि इथं बरीचशी लोक पण आहेत, है ना. आणि आम्ही आता एकदम उंच ठिकाणी चाललो आहे. आम्ही डोंगरावर आलेलो आहे आता, आणि इथं बसण्यासाठी असं एक थोडंसं केलेलं आहे. असे पु ल देशपांडेमध्ये नाही का आपल्या इथं असतात, तसं त्या टाईपमध्ये. खूप छान नजारा आहे इथून. समोर दिसतात ते विंडोजच्या वॉलपेपरची डोंगरं. मला वाटतं इथूनच कॅप्चर केली असावीत. आणि या साईडने अजून एक रस्ता चालला आहे. तिकडं समोर लांब एकदम घरं पण आहेत. झूम होते का? वा, कलर छान आहे. मोबाईलमध्ये मे बी दिसत नसेल चांगला. झाडांबद्दल एक विशिष्ट गोष्ट मी तुम्हाला सांगतो. फोकस करता येत नाही मला, पण बघूया चला. हे बघा, त्यांची ही पानं आहेत आणि ती इतकी टोकदार आहेत. हे बघा, हे अशी बोटाला लागतात. ही खूप टोकदार आहेत. हे सगळे तुम्ही बघताय मोठे मोठे देवदारची झाडं आहेत. खूप मोठी आहेत, खूप उंच, खूपच उंच आहेत. मानच मला अशी एकदम वरती करायला लागतं, तेव्हा कुठे त्यांचं एंड दिसतं. लंच टाईम आहे आता आणि एका छोट्याशा हॉटेलमध्ये आम्ही थांबलो. वारा खूप आहे
आवाज माझा येतोय की नाही माहिती नाही ब्लॉगमध्ये. दाखवेल थालीमध्ये काय एक थाली ऑर्डर केली आम्ही आणि बघूया काय काय येतं. गेहूं की होती है रोटी? गेहूं की होती है? गेहूं की. ये कौन सी है? मील के आटे. अच्छा मील के आटे. कड़ी है कड़ी. ही आहे आमची थाळी. ही आहे डाळ. हे काय कढी, भाजी, चटणी, रोटी आणि भात. वा. तर अशी होती आमची ही धनोल्टीची शॉर्ट टूर मी म्हणेल. हिवाळ्यात इथं खूप गर्दी असते साधारण जानेवारीपासून मार्चपर्यंत. आम्ही आता एप्रिलमध्ये आले म्हणून कदाचित आम्हाला खूप गर्दी सापडली नाही. पण त्यावेळेला इथे खूप बर्फ असतो आणि हे सगळे डोंगर बर्फाने भरलेले असतात. तर एक वेगळाच व्ह्यू असेल आय गेस. जर तुम्ही पण धनोल्टीला आला असाल तर ह्या व्हिडिओला जरूर कमेंट करा आणि सांगा मला की तुमचा एक्सपिरियन्स कसा होता. अंटिल देन बाय बाय. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.